मध्ये बदल केला जातोय. जयवंत याला मात्र पहिल्या क्रमांकावर पाठवलं जाते आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकतोय राम ठाकूर. ही जोडी मात्र खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रदीप पाटील आहेत त्यानंतर येत आहेत, पण मात्र सुरुवातीची जी जोडी आहे ना ती खूप महत्वाची आहे. कारण आता या सामन्यामध्ये जे तुम्ही गेल्या 3 सामन्यामध्ये काय केलंय त्यापेक्षा विपरीत काम करावं लागेल, कारण तो स्टेज 1 लीग मॅचेस होते, पण आता मात्र नॉकआउट सामना असेल, नॉकआउट किंवा सेकंड चान्स राऊंड असेल. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज. मी 4 स्टार संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतोय, तसेच जय मल्हार संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतोय, प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन बसा प्लीज. बॉलर नेम प्लीज. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर येतोय, स्ट्राईकवर जयवंत आणि नॉन स्ट्राईकला असेल राम. चला स्टार्ट करायचा आहे. 25 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांना देण्यात येईल. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ज्ञानेश्वर पंचांच्या डावीकडे सज्ज होते जयवंतसाठी. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक कव्हरला आणि पॉइंटला. शॉर्ट प्लेन चेंडू होता, आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयास, मैदानाच्या समतल चेंडू निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांचा रामचा कॉल होता. डेंजर एंडला जयवंत असेल आणि बाद होईल आणि परतेल. 1 शॉट म्हणजे एकही धाव ऍड केली जाणार नाही आणि अशा पद्धतीने फक्त 0 धावावर गडी बाद होतोय पहिला जयवंतच्या स्वरूपात. करायची गरज होती का सुनील सर? खरंच सर्व काही व्यवस्थित होत असताना तुमच्याकडून बॅटिंग देखील चांगली होऊ शकते, कारण तुम्ही खूप जास्त क्रिकेट खेळलाय आणि यावेळेस नाहक प्रयत्न राम ठाकूर यांचा झाला, पण थांबवण्याची जबाबदारी जयवंत यांची होती. जयवंत थांबू शकले असते, पण धाव करण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र बाद होऊन परतावं लागलाय जयवंत शिंगे यांना. धावसंख्या 0 आहे. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल उजव्या हाताचा फलंदाज मोतीराम. राईट आर्म ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर टू मोतीराम. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केलं जातंय. चेंडू गॅपमधून निघून जाते. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग चेस फॉर द फिल्टर. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. अजूनही प्रयत्न होत आहेत. प्रयत्नामध्ये सफल व्हायला हवं, पण दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जातात. 4थ्या धावाचा कॉल होईल का पाहूया. थांबवलं जाते रामकडून. बघा आता हा प्रयत्न चांगला होता, चांगला कॉल होता रामचा, कारण जर हा कॉल देखील घेतला गेला असता तर कदाचित अजून एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता. तर हे ताळमेळ खूप जास्त महत्वाचं आहे. जसं ताळमेळ माझा आणि जयवंत पाटलांचा आणि सुनील भोईर सरांचा बसलाय, तसा ताळमेळ तुमचा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे, तर तुमचा चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. जसं आमचं चांगलं समालोचन आहे, चांगलं स्कोरिंग तुमच्यापर्यंत येते, तर चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवण्यासाठी ताळमेळ खूप जास्त महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. तिसरा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल राम ठाकूर. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचाच्या मध्ये तो वाईटचा इशारा. 2 धावा वाईटच्या आम्ही ऍड करणारा. धाव फलकामध्ये धावसंख्या झाले 5 धावा. आता मात्र या 2 धावा बहाल केल्यात असं कुठेतरी वाटते. जे 2 चेंडूवर तुम्ही जे कमवलं होतं ते आता या चेंडूवर गमवलंय असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या झाले 5 धावा. ज्ञानेश्वर अनुभवी गोलंदाज आहे, खूप चांगला दांडगा अनुभव आहे, ऑलराऊंडर आहे, पण आत्ताच्या क्षणाला ॲज अ बॉलर म्हणून तो चांगली सुरुवात करून देतोय जय मल्हार संघाला. नेहमी तानाजी पाटील स्टार्ट घेतात, पण आता मात्र ज्ञानेश्वरने ती जबाबदारी स्वीकारली आहे. अकोटपदा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयास झाला. आता चेंडू उडवलाय तो म्हणजेच फॉरवर्ड स्वेअरले क्षेत्रामध्ये. तिकडे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नाही आहे. पुन्हा एकदा ताळमेळ हा शब्द अधोरेखित का होतोय? कारण ताळमेळच्या अभावामुळेच मात्र हा चौकार येतोय. 4 धावा. ताळमेळचा अभाव जाणवला आणि या 4 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 9 धावा. 4था चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. स्ट्राईकवर असेल राम. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पंच केलं जातंय. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. इनफिल्ड क्लिअर करतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाईल. घोषांकी क्षेत्रातली 1 धाव जोडण्याचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 10 धावा.
4 चेंडू डिलिव्हर करून झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने धावांना आकार देण्याचं काम केलं जाते. पहिल्या चेंडूवर मात्र यश मिळालं होतं जय मल्हार संघाला. त्यानंतर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर वाईडच्या 2 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल आले. म्हणजेच काय दोन्ही संघाच्या बाजूने मात्र चुका घडतायत आणि त्या चुकांचा फायदा त्या संघांना होतोय. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन राम ठाकूर. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. जेल स्वीकारला जाईल आणि परत जाण्याचा इशारा केला जाईल राम ठाकूरला. 2 विकेट डाऊन ऑन. फेकणं शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर आणि महत्वपूर्ण सामना आहे कारण क्वालिफायर 1 ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो क्षण आलाय असं कुठे जाणवते. कारण कालच्या दिवसापासून 12 सामने आपण पाहिले आणि त्यातले निवडक 4 संघ आपण या प्ले ऑफ मध्ये खेळवणार आहोत आणि त्यातले हे पहिले 2 संघ 4 स्टार 11 आणि जय मल्हार वाघबेळ. मार्कवर ज्ञानेश्वर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागते, चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रात फ्लाय होतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. गडीबाद झाले 2. यानंतर सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्यायची. तर आदरणीय सन्माननीय विजय घरत यांनी हा डाव संपल्यानंतर व्यासपीठावर यायचे जे श्रीकृष्ण कोलशे संघाचे खेळाडू आहेत. आदरणीय सन्माननीय विजय घरत ज्यांचा वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचा आहे. जसा हा डाव संपेल तुम्ही VIP डाईसवर यायचंय. श्रीकृष्ण संघातर्फे तुमचा वाढदिवस साजरा केला जाईल. नवीन गोलंदाज द हॅट्रिक मॅन मिस्टर सतीश पाटील. आणि सुनीलजी काल तुम्ही हॅट्रिक मिस केली. सतीश पाटील यांनी काल हॅट्रिक नोंदवली आणि आज सकाळची हॅट्रिक देखील तुम्ही मिस केले जी प्रदीप पाटील यांनी नोंदवलेली आहे. 2 हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि ॲज अ सक्सेसफुल विकेट किपर खूप चांगली कामगिरी सतीश पाटील नेहमीच करतो. पण काल ॲज अ बॉलर सक्सेसफुल बॉलर म्हणून तो नावारूपास आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस जागा बनवली, शफल अक्रॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावांची वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 15 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला. बघा जास्त तुम्ही वेळ दिला होता. अखोटे पद्धत चेंडू हाताळला गेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉडीला टर्न करून हा फटका खेचलाय आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेरचा चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. ओव्हर पिच होता. खूप चांगलं एलिव्हेशन. चेंडू निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोचलाय 21 या आकड्यावर. रोहित मुकादम या फलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. तो मात्र टेल एंडर आहे पण आता कर्णधाराने विश्वास दर्शवलाय आणि प्रदीप थोडा थांबलाय. प्रदीपच्या जागेवर मला असं वाटतंय रोहितला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याला जी जबाबदारी दिले ती मात्र खूप चोख बजावतोय फलंदाज रोहित. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. सतीश मात्र थोडासा महागडा ठरतोय. दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. पुढील चेंडू राईट आर्म अराउंड द विकेटच्या सहाय्याने तो त्या डिलिव्हर करणार आहे. दरम्यान धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा. वेगाने धावफलक पुढे सरकतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 10. 2 चेंडूमध्ये एक चौकार, एक षटकार. राईट आर्म अराउंड द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल रोहित. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं जातं. चेंडूला वळवलं जातं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची वेळ होती. वेळेचा सदुपयोग. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाले 23 रन्स. क्या बात आहे. काय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हे 2
दिग्गज संघ आहेत या स्पर्धेतले. आतापर्यंत टॉपचे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेतले. धावसंख्या 23 याकडे जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सतीश पाटील, राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळी चांगली डिलिव्हरी होती. याच दर्जाची गोलंदाजी हवी होती. गुडलाईन स्पॉट क्लिअर केला वेगाने. चेंडू ऑफस्टिकच्या हलक्याच्या बाहेरून निघून जातोय. खूप चांगल्या पद्धतीने आता अनुकूलन करतोय सतीश पाटील, कारण त्यांनी आता स्टान्स ओळखलाय रोहितचा आणि त्या अभ्यासाच्या आधारावर आता चेंडूमध्ये बदल केला जातोय. धावसंख्या झाली आहे 23 झाला. 4 चेंडू डिलिव्हर करून झालेत. आता मात्र पहा काय जादू दाखवतोय. फुलटॉस होता, सोडून दिलाय आणि यष्ट्यांचा वेध घेतला जाऊन त्रिपाळीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज रोहित मुकादम. पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. तर NN रायडरचे सर्वेसर्वा मिस्टर नितीन पाटील सांगतात की खूप चांगलं जेवण बनवलेलं आहे रविवारचा उत्तेजित साधून. तर कुठल्या संघाचे खेळाडू जर उरले असतील, कार्यक्रम आटोपला असेल, तर जेवणाचा आनंद घेण्यास हरकत नाहीये. नाही, जेवणाच वाटे अगदी कोळी समाज जेवणामध्ये नेहमी अग्रेसर आहे. 4 वाजेल तरी जेवण मिळणारच आहे. तर प्लीज मित्रांनो, जेवणाचा कोणी शिल्लक असेल तर प्लीज जेवणाचा आनंद घ्या. धावसंख्या झाले 23. नाही, मी कित्येक स्पर्धा आगरी कोळी समाजाच्या केल्या आहेत. जेवणासाठी कधी नाहीये. 4 वाजले 5 वाजले स्वतःच्या घरचं जेवण देतील, पण भुकेपेटी किंवा कोणी खाली पेट घरी जाणार नाही. आपण साक्षीदार या सर्व आगरी कोळी समाजच्या मॅचेसचे. धावसंख्या झाली 23. स्ट्राईकवर बॅट्समन असेल संतोष. आक्रमक पवित्र त्याचा नेहमीचा आहे. गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर संतोष ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस मात्र खूप जास्त फ्लाईटने चेंडू हाताळला गेला होता आणि म्हणून पंचाच्या माध्यमातून 1 धाव गोशांकी क्षेत्रात ऍड करण्याचा इशारा. जास्त फ्लाईट दिली गेली होती आणि टप्पा पडल्यानंतर देखील चेंडू उसळला होता. हाईट फॅक्टर होता आणि यष्ट्याचा वेध घेणार नव्हता, म्हणून पंचांनी निरीक्षण केलंय आणि नॉट आउट इशारा केलाय आणि 1 धाव लेग बायची ऍड करण्याचा इशारा. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 स्टार 11 संघाची 3 गडी बाद 24 धावा. आणि त्यानंतर डॉट आला, विकेट डाऊन झाला आणि 1 लेग बायची 1 धाव. म्हणजेच काय बघा, क्रिकेटमध्ये काहीच परमनंट नाहीये. तुम्हाला मात्र वारंवार बदल पाहायला मिळतील. जसा जसा खेळ पुढे सरकत राहील तसा तसा वेगवेगळे खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करायला पाहायला मिळतील. काही खेळाडूंचे दिवस नसतात किंवा काही खेळाडू त्या दिवसाला खराब प्रदर्शन करतात, पण बाकी संघांनी जर संघातल्या सर्व खेळाडूंनी तितकी चांगली प्रामाणिक साथ द्यायला हवी. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या झाले ती म्हणजे 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 स्टार 11 आणि अजूनही प्रदीप पाटील यांचं आगमन होणं बाकी आहे. स्ट्राईकवर बॅट्समन संतोष. नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल मोतीराम, जो वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. संतोषने 1 चेंडू डॉट केलाय. गोलंदाजी मार्कवर गणेश. छोटा रनअप पण मात्र वेग भन्नाट. आकुटोपा चेंडू होता. यावेळेस मात्र स्लॅश केलं जातंय. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर येतोय. डबल अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याची संधी होती, पण बॅकअप देताना तुम्हाला पाहायला हवं की चेंडूचा स्पर्श जेव्हा समोरील क्षेत्ररक्षकाला होतोय तो कुठवर जाऊन लँड होईल याचा अंदाज बांधणं खूप गरजेचं होतं. आणि जर हा अंदाज बांधला असता तर रिले पद्धतीने हा झेल स्वीकारला जाऊ शकला असता. पण या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाले 26 धावा. 26 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. गणेश या पहिल्या चेंडूवरच यश प्राप्त करू शकला असता, पण क्षेत्ररक्षकांचा तितकंच सहकार्य खूप जास्त महत्त्वाचं आहे ॲज अ बॉलर.
पुन्हा एकदा फ्लिक केलं जाते. सतीश आता जजमेंट घेतोय, सॉरी गणेश जजमेंट घेतो आणि झेल स्वीकारतो आणि बाद ठरवतोय फलंदाज संतोषला. आक्रमक फलंदाज संतोष बॅक टू डगआउट. समाज सामाजिक संस्थेचे भुलेश यांच्या जे आग्रही उमेदवार संघाचे कर्णधार आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भुलेशजी. आणि की तुमच्या परिसरामध्ये देखील अशा पद्धतीची आयडिया किंवा अशा पद्धतीची संकल्पना येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळू शकेल, कारण आता मात्र इथं सुरुवात आहे. आता खूप परिसरामध्ये या संकल्पनेचा विचार केला जाईल. गणेश गोलंदाजी मार्कवर असेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, ते म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. आणि चुकीच्या पद्धतीची फेकी आहे आणि चुकीच्या पद्धतीच्या फेकीचा फायदा होतोय, तो म्हणजेच 4 स्टार 11 या संघाला 2 धावांची वाढ. धावसंख्या झाले 28 धावा. आणि अशी माहिती आलेली आहे की जे ज्ञानेश्वर आहेत ते अशाच पद्धतीने थ्रो करतात, इनफिल्डच्या आत असू द्या किंवा इनफिल्डच्या बाहेर, फेकी त्यांची अशाच पद्धतीची असते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज गणेश. आतापर्यंत 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मोतीराम. आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयास, यष्टीरक्षण चाणाक्ष खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. तर म्हणजे गोलंदाज गणेश जास्त आकुटबाजी ठेवत नाहीये, जास्त समोर ठेवले जात आहेत आणि समोर चेंडू ठेवून मात्र वळवले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीची लीला दाखवतोय गणेश आपल्या गोलंदाजीमधून. यावेळेस पुल करण्याचा प्रयास झाला होता, चेंडू फॉरवर्ड क्षेत्रात जातोय. तानाजी पाटील आहे, चांगला बॅकअप आहे. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. चांगलं यष्टीरक्षण सतीचं आहे, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इतर क्षेत्ररक्षकांचं व्हायला हवं. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा, 30 रन्स. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये गणेशने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय संतोष, ज्याचा सर्वात जास्त धोका होता जय मल्हार संघाला, त्याला मात्र तंबूच्या दिशेने परत पाठवलंय गणेशने. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकवर मोतीराम आहे. या तिसऱ्या षटकामध्ये म्हणावं तशी चांगली कामगिरी 4 स्टार 11 संघाची झाली नाहीये, पण आता या शेवट गोड करायचा असेल या तिसऱ्या षटकाचा तर मोठा फटका यायला हवा. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. ओव्हर पिच होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे विष्णू आणि विष्णू जजमेंट घेताना चुकलाय. एकच धाव मिळेल. बघा खूप 2 संधी मिळाल्या होत्या या षटकामध्ये, पण यावेळेस 2 वेळा झेल सुटलाय आणि त्या माध्यमातून धावा देखील खर्च झाल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 31 धावा. नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्या, कारण यानंतर आम्हाला 2 सुपर ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत, तर त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा आहे. एनएन रायडर्स विपक्ष श्री गणेश. आपण लगेचच नाणेफेक करूया सामना संपल्यानंतर आपण आणि लगेच स्टार्ट घेऊया. धावसंख्या झाली 3 षटके समाप्तीनंतर 31 धावा, 31. विकेट डाऊन झाले तर 4 विकेट डाऊन झाल्यात आणि 31 धावा धाव फलकावर आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मोतीराम, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल प्रदीप, गोलंदाजी मार्कवर अनिल तांडेल. आता मात्र चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे, कारण आता या पहिल्या डावाचा उत्तरार्ध आहे. पहिल्या डावाच्या पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वरच्या माध्यमातून 11 धावा खर्च केल्या गेल्या जयमला संघाच्या वतीने. त्यानंतर सतीशच्या माध्यमातून 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि गणेशच्या माध्यमातून 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि तिन्ही गोलंदाजांनी एक गडी बाद केलाय. म्हणजेच काय समसमान अशी कामगिरी राहिली आहे, पण ॲज अ बॉलर तर गणेश यांनी चांगली कामगिरी केली, कारण त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि मिडल ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. आणि आता 4थं आणि 5वं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे या दोन्ही संघांसाठी. पाहूया, कारण जो संघ जिंकेल मित्रांनो तो डायरेक्टली फायनलमध्ये प्रवेश करणार आहे, तर ती देखील एक वेगळीच उपलब्धी असेल. हा सामना जिंकायचा दोन्ही संघ प्रयत्न करतील, कारण सेकंड चान्सवर कोणाचा विश्वास नसेल. अनिल तांडेल राईट आर्म ओव्हर द विकेट.
उजव्या चेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पंचाच्या मध्ये वाईटचा इशारा. आणि हा देखील जय मल्हारचा जो या अगोदर सामना झाला होता त्या सामन्यामध्ये अनिलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तर बघा, हे पुरस्कार मिळतात तुम्हाला त्या सामन्यामध्ये, पण त्यानंतर भविष्यामध्ये देखील तुम्हाला तशीच कामगिरीची अपेक्षा तुमच्या चाहत्यांकडून असते आणि तुमच्या कर्णधाराकडून असते. आणि तशी कामगिरी होईल का अनिलची या सामन्यामध्ये, पाहूया. राईट आर्म द विकेट, स्ट्राईकवर असेल बॅट्समन मोतीराम. पुन्हा एकदा आडव्या पाटीने खेळण्याचा प्रयास झाला होता. अनिलला तुम्ही अशा आडव्या पाटीने खेळू शकत नाही, फुटवर्कचा अभाव जाणवला. असं वाटलं होतं की पायाला खेळ ठोकले आहेत मोतीरामच्या आणि फक्त बॅट तो फिरवतोय, स्विंग करतोय असं कुठेतरी जाणवलं होतं. तर सर्व गोष्टींचा विचार करायला हवा, सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे. हँड आय कॉर्डिनेशन व्यवस्थित असायला हवं, चेंडूचा पाठला केला व्हायला पाहिजे, फ्रंट फूट बॅक फूटवर कधीच जायचं याचा अभ्यास व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि चेंडूचं वळण आणि टप्पा हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. अनिल तांडेल राईट आर्म द विकेट मोतीरामसाठी. ओव्हरपिच होता, सतीश पाटीलने काय अचूक दर्जाचे क्षेत्ररक्षण लावलं होतं. धावचीची संधी होती पण या धावा मिळतील 2. बघा किती चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण लावलं होतं. सिल्ली मिड ऑफ तैनात केला गेला होता आणि त्याच दिशेने हा ड्राईव्ह पाहायला मिळालाय मोतीरामचा आणि धावचीची संधी देखील होती आणि प्रदीप पाटील कदाचित धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते, एक मोठा धक्का बसू शकला असता. पण शेवटच्या क्षणाला मात्र नशिबाची साथ सुद्धा 4 स्टार 11 या संघाला प्राप्त होते. धावसंख्या झाले 34 धावा. अनिलचे 2 चेंडू डिलिव्हर करून झालेत. पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट आणि कव्हरला. ऑफ साईडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलेलं आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलेलं आहे ऑन साईडला. अनिल तांडे राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा पुल केलं जात आहे, खूप चांगला स्ट्रोक आहे, देऊन जाईल 6 धावा मिड विकेट क्षेत्रात. सहा धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. अकोटेपदा चेंडू दिला होता, हलकासा उजव्या स्टेच्या बाहेर होता, पण खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली आणि चेंडूला पूल केलंय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 6 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. जाऊन पोहोचलाय आकडा 40 वर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क अनिल सज्ज होते. कमबॅक करेल का, पलटवार देईल का 4 स्टार 11 संघाला. उजव्या स्टेच्या हलकासा बाहेर ठेवला गेला होता, पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. विचारधारणा चांगली होती की आपण पुलचा फटका या अगोदरच्या चेंडूवर आला होता म्हणून उजव्या स्टेच्या बाहेर ठेवून थोडासा चेंडूला वेग दिला गेला होता. विचार चांगला होता, पण मात्र उजव्या स्टेच्या खूप जास्त बाहेर चेंडू ठेवल्या करणारे पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 41 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अनिल तांडेल पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर राईट हँडेड बॅट्समन प्रदीप पाटील साठी. चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय या चौथ्या षटकातला. वेगवान रनअप आहे आणि तितक्याच वेगवान गतीचे चेंडू हाताळणी करतोय. ओव्हर पिच होता, व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट करता आला आणि मात्र देऊन जाईल 4 धावा मिड विकेट क्षेत्रातल्या. क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलचा पाठलाग केला, खूप चांगल्या पद्धतीने पूल केलंय. सॉरी माफ करा, 45 धावा झालेल्या, माफ करा, माफी असावी. 45 रन्स, 45 धावा झालेल्या आहेत. अनिल तांडेल पुन्हा एकदा राईट द विकेट. 45 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र देखना नजाकत वाला आसमानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तो म्हणजे जय मल्हार संघाचा आणि त्याच्या विरोधात हात चढवलेला हल्ला प्रदीप पाटलांचा आणि खूप चांगल्या पद्धतीने आता आक्रमक स्वरूप धारण करतो. धावसंख्या नेऊन पोहोचवले 51 या आकड्यावर. 51 रन्स शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आलाय.
ओ यावेळेस मात्र बिम्मर आहे. उंचीचा दाखला घेतला गेलाय. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. एक धाव गोशांकी क्षेत्रात ऍड केली जाईल म्हणजे 2 धावा या ऍड केल्या जातील आणि पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी, स्वतंत्र फटका खेळण्याची संधी मिळते प्रदीपला. या 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली आहे 53 धावा, 53 रन्स. आता मात्र वेगावाने धावफलक पुढे सरकत चाललेलं आहे. हळूहळू आव्हान कठीण होत चाललंय जय मल्हार वाघबीळ संघासाठी. लास्ट बॉल फ्री हिट. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतला गेलेला चेंडू होता आणि एक धाव नाही मिळणार कारण डेलिब्रेट आहे. येस डेफिनेटली, कारण ऍक्शन केली गेली होती. ऍक्शन करणं गरजेचं आहे. तुम्हाला ड्राईव्ह किंवा स्ट्रोक कन्वर्ट करायचं असेल तेव्हा ऍक्शन कंपल्सरी असते आणि तुम्ही ऍक्शन न करता जर शरीराचा वेध घेऊन चेंडू निघून गेला तर तुमच्यासाठी धाव नसेल. हे नियम आहेत, डेलिब्रेट म्हणतात ज्याला. अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या झाली आहे 53 धावा, 53. नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्यायचे प्लीज. 53 धावा झाले आहेत आणि जर याच पद्धतीने धावाफला पुढे जात दिला तर 65 ते 70 धावा 5 षटकानंतर पाहायला मिळू शकतील आणि कदाचित जय मल्हार संघासाठी त्या जास्त असतील. कारण बॅटिंग लाईनअप आहे स्ट्रॉंग, पण मात्र जेव्हा आपण दुसऱ्या डावात फलंदाजी करतो एक मानसिक तणाव असतो, मानसिक दबाव असतो खेळताना आणि तो दबावामधून मात्र खेळ करावा लागेल जय मल्हार वाघबीळ या संघाला. सुनील भोईर ज्यांचा आज उपवास आहे मार्गशीर्ष महिना, कारण जेवणाची आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय पण जेवणासाठी ते जात नाही. बघा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला विनंती येते की सुनील भोईर सर यांना देखील जेवणासाठी विचारा, म्हणून मी तेच विचारतो की अजूनपर्यंत जेवणासाठी गेला नाहीत तर आम्हाला असं वाटलंय की कदाचित तुमचा उपवास असेल. विलास पाटील मात्र स्मिता असं करतायत कारण चांगली स्पर्धा रंगते आणि जी मेहनत महिनाभरापासून केली होती विलास पाटलांनी, गणेश शिंगे, रमण शिंगे, प्रदीप पाटील, जयवंत शिंगे, संदेश भोईर या सर्वांची मेहनत आहे आणि शेंडोबा 40+ मास्टर्स च्या सर्व पदाधिकाऱ्यांची चेहऱ्यावर स्मित हास्य आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली जाते. दत्ता शिंगे यांचं देखील चेहऱ्यावर स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळते. लास्ट बॉल दिनेश. हो खूप चांगल्या पद्धतीने बॉटमहँडचा वापर के फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. त्यांना माहित आहे की माझ्यापेक्षा प्रदीपच्या फलंदाजीची जास्तीत जास्त आवश्यकता या षटकामध्ये आहे म्हणून स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर नेऊन पोहोचवलंय प्रदीपला. धावसंख्या झाली आहे 54 धावा, 54 रन्स. आता मात्र मानलो तो हार आहे, मानलो तो जीत आहे. तुम्हाला जर आता जिंकायचं असेल तर तसे प्रयत्न करावे लागतील, पण जर हरायचे असतील तर मात्र तुमच्याकडून चुका होतच राहतील, चुका अपेक्षित नसतील. यावेळेस मात्र परिवर्तन केलं गेलं होतं, परिवर्तन सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक येतोय, संदीप कडून चुकवते, झेल सुटला जातोय आणि अशा पद्धतीने एक जीवनदान. आमच्या VIP डायसवर मात्र जोरदार टाळ्या झाल्या होत्या पण मात्र झेल सुटला, सॉफ्ट डिसमिसल होता आणि अशा पद्धतीने झेल सुटून एक जीवनदान आणि त्याचवर अजून जास्त काय तर स्ट्राईक त्याच्याकडे आहे प्रदीपकडे. धावसंख्या 56 झाली आहे, 56. दिनेश पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता पण यावेळेस मात्र प्रदीप कसलाच थांबतोय, चेंडू उडवतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय प्रदीप. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार आलाय आणि वैयक्तिक खेळतोय तो म्हणजेच 25 वर आणि यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच होता, ऑनसेलला उडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू होते फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि सतीश येतोय पण त्याला देखील चेंडू चकून मागे निघून जातोय. चांगला बॅकअप आहे, 2 धावा काय रोखू शकत नाही. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 64 धावा. आता मात्र प्रत्येक अडचणीला सामोरं जातोय 4 स्टार 11 हा संघ आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची मनीषा दाखवतोय कारण पहिल्या चेंडूवर 1 आले, दुसऱ्या चेंडूवर 2 आला, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि या चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. 5वा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर दिनेश. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रदीप पाटील. धावसंख्या झाली 4 स्टार 11 संघाची 64. मैदानाच्या समतल हा फटका खेळला जातोय, चेंडू होतोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे, धावचीची संधी होईल आणि अशा पद्धतीने प्रदीप पाटील धावचीच्या स्वरूपात बाद.
बाद होऊन तो निराशाजनक अवस्थेत परत होतोय, कारण अजून एक चेंडू शिल्लक होता आणि या शेवटच्या चेंडूवर देखील त्याचा प्रहार करण्याचा इरादा होता. पण असो, नियतीला ते मान्य नव्हतं. धावसंख्या झाली आहे 65 धावा 4 स्टार 11 संघाची. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच राजेश आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल मोतीराम, जो पहिल्या षटकापासून या मैदानामध्ये खेळ करतोय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच 65 धावा 65. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. पंच निरीक्षण करतात आणि योग्य चेंडू असल्याची घोषणा करते आहेत. पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव समाप्तीनंतर धावसंख्या झाले 65 धावा आणि जिंकण्यासाठी जय मल्हार वाघबीळ संघाला 66 धावा 5 षटकामध्ये पूर्ण करावे लागतील. तर आदरणीय सन्माननीय विजय घरत ज्या मान्यवरांचा आज वाढदिवस आहे, तर श्रीकृष्ण कोलशे संघ त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. तर विनंती करतोय की विजय घरत यांनी यायचंय. VIP डेस्कवर त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. बघा किती वाढदिवस साजरे केले या 2 दिवसामध्ये आम्ही. असं वाटतंय की मास्टर क्रिकेट मधले सर्व खेळाडू आजच जन्माला आले की 2 तारखेला आणि 3 तारखेला. चला वाढदिवस साजरा करूया. श्रीकृष्ण कोलशित संघातर्फे वाढदिवस साजरा केला जातोय श्रीयुत मोहन घरत यांचा. मी विनंती करतोय लगेच आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 स्टार 11 4 स्टार 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आम्ही लगेच दुसऱ्या डावाची सुरुवात सुनील भोईर यांच्या सुमुखातून करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही वाढदिवस साजरा करतोय श्रीयुत मोहन घरत यांचा आणि वाढदिवसासाठी विजय घरत माफ करा विजय घरत आणि श्रीकृष्ण कोलशेत चे सर्व खेळाडू केक घेऊन त्यांच्यासाठी आलेले आहेत. त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी मिस्टर विजय घरत यांचा वाढदिवस. चला आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला जय मल्हार आपले फलंदाज पाठवून द्या प्लीज. जय मल्हार आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवून द्या. तर चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला 4 स्टार आहे आणि दुसऱ्या बाजूला जयमल. तर टॉस जिंकल्यानंतर जय मल्हार या संघाने
इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं 4 स्टार या टीमला. मात्र मी खास कौतुक करेन या मॅचची, ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच राजू पाटील याची. कारण आपण जर पाहिलं तर निम्मा संघ मैदानाच्या आतमध्ये पॅव्हेलियनमध्ये आराम करत असताना ऐन मोक्याच्या क्षणी चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या टीमला सावरलं राजू पाटील याने. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलात आणि 9 चेंडूमध्ये 28 धावांची सदाबहार खेळी त्याने आपल्या टीमसाठी साकारली आणि एक मजबूत स्थितीमध्ये या टीमला नेऊन ठेवले. तर लक्ष आहे 66 धावांचं या मॅचमध्ये 5 षटक्यामध्ये तुम्हाला पूर्ण करावे लागतील आणि त्यासाठी बिनेची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय ज्ञानेश्वर पाटील आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, ज्याने फिल्डिंग करताना, बॉलिंग करताना इथे डावाला सुरुवात केली होती. बॉलिंगच्या स्वरूपात त्याला आपण पाहिले, पहिला षटक त्याने 11 धावांचा टाकला आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तो म्हणजेच प्रकाश आणि ज्ञानेश्वर बिनेची जोडी आघाडीची जोडी आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक नाणेफेचा कॉल करूया. आदरणीय सन्माननीय राजन कासार यांच्या शुभ हस्ते नाणेफेचा कॉल केला जाईल. पहिली सुपर ओव्हर असेल NN रायडर्स विपक्ष श्री गणेश स्पोर्ट्स, कालिका माता आणि हातवादेव. सर इकडे या ना, आपला कॅमेरा फेसिंग त्या साईडला आहे. ओके. आदरणीय सन्माननीय रमाकांत पाटील जी जे नगरसेवक आहेत त्यांना विनंती करतो VIP डायसवर स्थानापन्न व्हायचंय. तर राजन कासारजी आपण नाणेफेचा कॉल करू शकताय आणि NN रायडर्स कॉल करेल. कालिका माता कॉल केलाय आणि हातोबा देव नाणेफेक जिंकले ते म्हणजेच श्री गणेश स्पोर्ट्स संघाने. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर सुनील भैरजी. तर जयवंत शिंगे पहिलाच बॉल प्रति हल्ला ऑन साईडला चेंडू गेला इथं वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुशांत मुकादम जोपर्यंत बॉलला फील्ड करील 1 धाव इथं कंप्लीट करतोय. वैयक्तिक एका धावाने आपलं स्वतःचं खातं उघडतोय, सांघिक धावमध्ये भर घालतोय आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. सहासष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते. जयवंत शिंगे पण एकदा बॉलिंग मार्कवर पुढे सरसावला होता, ऑन साईडला खेळण्याचा होता. मात्र यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन, चतुर आहे, त्याने आपल्या कामाला लावली आणि अखेर क्षणी इथं ज्ञानेश्वर पाटीलला मात्र इथं परतावा लागेल पॅव्हेलियनच्या दिशेने. पहिला धक्का, पहिला झटका इथे दिलाय 4 स्टार्स या टीमने. जय मल्हार या टीमला ज्ञानेश्वर हा फलंदाज 0वर बाद झाला. ज्ञानेश्वर बाद झाल्याच्या नंतर मात्र आता नवीन बॅट्समन येतोय नारायण. काहीतरी वेगळी रणनीती असेल जय मल्हार या टीमची, कारण लक्ष आहे 66 धावांचं आणि लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर निर्धारित रन रेटने तुम्हाला इथं चांगली बॅटिंग करावी लागेल. जवळजवळ आपण विचार केला तर 13 पेक्षा जास्त धावा तुम्हाला इथं प्रत्येक षटकामध्ये इथं पूर्ण करावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तर सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, बघायचा कुठल्या संघाचा असा या मॅच जिंकून स्वप्न पूर्ण होईल. आता मात्र नवीन बॅट्समन नारायण येतोय स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रकाश 2 या धावसंख्येवर खेळतोय. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. 5वा बॉल असेल ओव्हर द विकेट. नारायण याच्यासाठी ऑन साईडला मिडॉनला बीट करून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑन क्षेत्रक्षकाला देखील बीट करून चेंडू जातो सीमा पार. रन मिळतील या बॉलवर 4. तर पाहायला मिळाली ती म्हणजेच राम ठाकूर याच्याकडनं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी 4 रन मिळाला जय मल्हार या टीमला. तर मात्र इथे जोरदार अपीलमध्ये उत्साही देखील होता, आत्मविश्वास देखील होता. मात्र बॉलरचा जर आपण विचार केला तर फक्त विकेट किपर राजू पाटीलच हा
अपील करत होता. बॉलर जास्त इन्व्हॉल्व झाला नव्हता या बॉलवर आणि त्यामुळे कुठेतरी इथं पंचांनी ही अपील स्पष्टपणे फेटाळली आणि षटक संपला. पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली आणि पहिल्या षटकामध्ये मात्र मी कौतुक करेन गोलंदाज जयवंत याचं. या षटकामध्ये फक्त त्यांनी 6 धावा आपल्या टीमसाठी खर्च केल्या आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवली. फलंदाज बाद झाला तो म्हणजे ज्ञानेश्वर. 2 बॉल तो खेळला आणि तो मात्र यष्टीचीच्या स्वरूपात शून्यावर पॅव्हलियनच्या दिशेने परतला. त्यानंतर मात्र नारायण गेला बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार ठोकला. त्यानंतर मात्र दुसरा बॉल तो डॉट खेळला आणि अशा प्रकारे 6 बॉल संपलेत. 6 बॉलमध्ये टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर फक्त 6. आता मात्र तुम्हाला समीकरण बदलताना पाहायला मिळेल. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढताना पाहायला मिळेल. कारण आता चेंडू शिल्लक आहे या मॅचमध्ये फक्त 24 म्हणजे 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 4 षटकामध्ये मात्र आता रिक्वायर रन रेट 15 धावा प्रत्येक षटकामध्ये येणं आवश्यकता असेल. तर सुशांत मुकादम येईल बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक. पहिलाच बॉल फ्लायटेड डिलिव्हरी तो ऑन साईडला फटका तर फसलाय. नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडेल का कदाचित. मात्र इथं दूरवरून इथं झेल टिपण्यासाठी आला होता तो म्हणजेच रोहित मुकादम. मात्र झेल सुटला आणि 2 धावा या बॉलवर मिळतील फलंदाज प्रकाश याला. इथं संगल आणि डबलनी काही होणार नाही. इथे मात्र जर 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला हवाई हल्ले चढवावे लागतील गोलंदाजाच्या विरुद्ध. हल्ला बॉल बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बॉल पडल्याच्या नंतर पिचिंग झाला आणि त्यानंतर कुठेतरी वलन घेतला बॉलनी. यष्टीरक्षक मात्र राजू पाटील याच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल जातोय. आतापर्यंत 8 चेंडू आपण पाहिले तर 8 चेंडूमध्ये 3 बॉल तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावले गेलेत. एकाच चेंडूवर विकेटचं पतन. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल नक्कीच उडवायचा होता त्याला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र फटका फसलाय आणि फक्त या बॉलवर रन मिळतील प्रकाश याला 1 आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9 धावा. आता जसं जसं बॉल निघून जातील तसं जसं प्रेशर जाणवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कारण लक्ष खूपच मोठा प्रस्थापित केला 4 स्टार्स या टीमने. आणि मी नक्कीच खास उल्लेख करेन बॅट्समन राजू पाटील याचा. ज्याप्रमाणे तो अक्षरशः गोलंदाज बरसला आणि आत्ता मात्र प्रकाशच्या बॅटमधून येतो एक ब्रँडेड षटकार. चेंडू सीमा पार. रन मिळतील या बॉलवर 6 आणि 6 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 15 या आकड्यावर. बोर्डवर अशाच फटक्यांची लयलूट तुम्हाला करावी लागेल. गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ले तुम्हाला चढवावे लागतील. जसं आता नुकताच एक षटकार सुशांतच्या गोलंदाजीवर लगवला फलंदाज प्रकाश याने आणि येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये अपेक्षित असतील कमीत कमी 10 धावा येण्याची. बॉलर तयार होईल पुन्हा एकदा अराउंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. शफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र थोडीशी गती जास्त या बॉलवर मिळाली होती. सुशांत याने दिली होती आणि त्यामुळे या बॉलवर बीट केलं प्रकाश याला. मात्र 1 रन मिळेल या बॉलवर. फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16 धावा. 16 धावा आहेत ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी होते. जरी षटकार आला या षटकामध्ये मात्र कमबॅक करण्याची आवश्यकता होती. कमबॅक तर करतोय मात्र अंतिम चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर दूरवरून डीपवरून येतोय. पुन्हा एकदा झेल सुटला गेला कारण सूर्याची प्रखर किरण जणू त्याच्या डोल्यावर आली असेल आणि त्यामुळे कुठेतरी या क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण झाला आणि अशा प्रकारे 2 धावा या बॉलवर मिळतील फलंदाज प्रकाश याला. 2 रन बरोबर आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये स्कोर बोर्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकता ती 1 गडी बाद 18 धावा. थँक्यू. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमाकांत पाटीलजी जे कोपरी गावचे नगरसेवक आहेत. आमच्या समवेत उपस्थित त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमाकांत पाटील जे कोपरी गावचे नगरसेवक आहेत त्यांचं आगमन झालंय. जोरदार टाळणी त्याचं स्वागत करा मित्रांनो त्यांचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं. वेळात वेळ काढून आलायत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं चांगलं कार्य आहे आणि आपल्या समाजात देखील ते चांगलं कार्य ते करत आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय मिस्टर विलास पाटील आणि मिस्टर मनोहर घरत यांच्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमाकांत पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. मिस्टर विलास पाटील आणि मिस्टर मनोहर घरत या मान्यवरांच्या शुभ हस्ते. मॅच चालू ठेवायची प्लीज. मॅचला तुम्ही व्यत्यय आणू नका. आम्ही शुभ सन्मान करतोय. तुम्ही मॅच कंटिन्यू करा. धन्यवाद सर. आपण आलात. आपले पायगुणी या स्पर्धेला लाभलेत त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
सुनील भाईजी. आता मात्र 2 धावा इथं पूर्ण होत आहेत आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. 46 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे या मॅच मध्ये 17 बॉल आणि 46 रन. आता मात्र आव्हान वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मोठा स्ट्रोक इथे फलंदाज नारायण पाटील याच्या बॅटमधून 4 रन मिळतील या बॉलवर. अशीच तुफानी हल्ले चढवावी लागतील गोलंदाजाच्या विरुद्ध. जशी बॅटिंग आपण पाहिली क्रमांक 6 वर राजू पाटील याने ऐन मोक्याच्या क्षणी चांगली फटकेबाजी केली आणि टीमला मजबूत स्थिती निर्माण करून दिली, तशीच मात्र आता इथं बॅटिंग करावी लागेल फलंदाज नारायण याला. नारायणच्या बॅटमधून तर चौकार येत आहेत. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर तो खेळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 या आकड्यावर. राजू पाटील वैयक्तिक पहिला आणि आदरणीय सन्मान्य श्रीयुत संजयजी तंडेल यांचं आगमन झालंय. माझे नगरसेवक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आयोजनाच्या वतीने. बॅक टू क्रिकेट. यावेळेस टर्न केल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑनला जयवंत शिंगे चेंडू अडवेल फेक करीत ओव्हर मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधीचा सुनिश्चित वापर. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. राजू पाटील या तिसऱ्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी करतोय आणि अपेक्षा आहे आक्रमक फलंदाजीची. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे काहीतरी वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न होता आणि अखेर क्षणी मात्र इथं फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतंय ती 4 स्टार्स या टीमला. मात्र आव्हान कठीण होत चाललंय जय मल्हार या टीमला, कारण दुसरा विकेट खूप उशिरा पडला. त्यानंतर मात्र आता 40 वर्षावरील इथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अनिल तांडेल येतो बॅटिंग करण्यासाठी. अनिल तांडेल व दारू मदारात असेल. आता मात्र सर्व सूत्र त्याने आपल्या हातात घ्यावे लागतील, कारण चेंडू शिल्लक येते मॅचमध्ये 14 कमी बॉल आणि जास्त रन आवश्यकता आहे. प्रयत्न प्रकाश करतोय, यश मिळत नाही. एक फटका त्याच्या बॅटमधून मोठा जरूर आला होता. मात्र राजू पाटीलचं मी कौतुक करेन. या षटकामध्ये देखील लिलिया सादर करणारी गोलंदाजी तो आपल्या टीमसाठी करतोय. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत, फक्त 8 धावा खर्च केलेत आणि एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरतोय. तर बघायचं प्रत्येक बॉलवर इथं मानसिक दबाव जाणवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण लक्ष ठेवला होता ते 66 धावांचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन ऑन साइडला खेळायचा होता. बॅट्समनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं होतोय आणि यस, अंपायरचा सिग्नल. हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. हा मोठा धक्का, ही गोल्डन विकेट असेल जय मल्हार 4 स्टार्स या टीमला. सेलिब्रेशन पहा, मोठा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर हे असे सेलिब्रेशन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, कारण ही मॅचची टर्निंग पॉईंटची विकेट होती आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे अनिल तांडेल. बॅट्समन दिनेश
पुढे सरसावला होता ऑन साईडला, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. खराब थ्रो आला, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा देखील मानस होता बॅट्समनचा आणि 2 रन या बॉलवर कंप्लीट केले फलंदाज दिनेश याने. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये 66 धावांचा मोठा टप्पा पार करताना आपल्याला जय मल्हार स्पोर्ट्स या संघाची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. फक्त स्कोअर बोर्डवर धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 29 धावा. चेक. तर आपण आपल्या समवेत टीम ओनर विश्वास मुकादम आहेत, जे एकविरा वॉरियर्सचे संघमालक आहेत. 3ऱ्या क्रमांकावर त्यांनी फिनिश केलंय आणि सुपर ओव्हर जी कंप्लीट होईल त्या 3 संघांपैकी एका संघासोबत एकविरा वॉरियर्स संघाला खेळायचं आहे. तर विश्वासजी, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला कुठल्या संघासोबत खेळायचं आहे? कुठली पण चालेल. आणि असं कुठल्या तरी मनामध्ये असतं ना की या टीम सोबतच आम्हाला खेळायचं आहे, तशी कुठली टीम आहे का तुमची? नाही नाही, असं काही नाही, आम्ही कुठल्याही टीमची खेळू शकतो. क्या बात आहे, खूप कॉन्फिडन्स लेवल हाय आहे विश्वास मुकादम यांचा. कुठल्याही संघासोबत खेळण्यासाठी ते सज्ज आहेत. पुन्हा एकदा या सामन्याकडे घेऊन जातोय सुनील भैर सर. आता मात्र 12 बॉल आणि 37 रनाची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. अनिल तांडेल जर मैदानामध्ये असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण त्याच्या बॅटमधून चौकार षटकाराचा पाऊस पडताना पाहिलंय. मागच्या सामन्यामध्ये कालच्या दिवशी देखील अक्षरशः त्याने तो दिवस गाजवला होता. मात्र तो फलंदाज दुर्दैवाने जर बघितलं तर वाईड बॉल होता आणि त्या वाईड बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्समनचा. आणि सुशांत मुकादमचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्याने डायरेक्ट हिट केला होता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आणि परतावं लागलं मात्र शून्यावर बॅट्समन अनिल तांडेल याला. तर दिलीप येतो गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल आणि 37 रनांची आवश्यकता असेल फायनलमध्ये जाण्यासाठी. ही महत्त्वपूर्ण लढत आहे, सर्वाधिक महत्त्वाचा सामना. जो प्रकाश मात्र मगाशपासून शांत होता त्या प्रकाशने मात्र लगवलाय हा षटकार. समीकरण बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल 11 बॉल आणि 31 रन. तर प्रकाश एकेकी झुंज देतोय, एकेकी संघर्ष करतोय. मात्र मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण दोन्ही संघांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा सामना. फायनलमध्ये जाण्यासाठी महत्त्वपूर्ण लढत. ऑन साईडला शतरक्षण दूरवर आहे, एक सिंगल कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच मानस असेल आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथं पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांबरोबर समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 29. 10 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रयत्न तर करतोय फलंदाज प्रकाश, यशस्वी होईल का, आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्याचं योगदान देईल का, ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल आता मात्र आउटसाइड लेग स्टंप, हा बॉल निघून गेला. बघायचा एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण राजू पाटील बॉलला फील्ड करतोय. हुलकावणी ते दोन्ही फलंदाज देत आहेत आणि 1+1 2 धावा या बॉलवर पंच जाहीर करतायत. आणि या 2 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 40. एकोणचाळीस रन. पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन जवळ जाईल. एकच रन मिळेल या बॉलवर. आता कुठेतरी कमबॅक इथं करताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज दिलीप, जी सुशांत आणि नक्कीच राजू पाटील यांनी कानमंत्र दिलं होतं गोलंदाज दिलीप याला. आणि त्याच पद्धतीने मात्र आता तो चांगली बॉलिंग करतोय. लेंथ लाईनवर त्याचं लक्ष आहे. तिसरा चेंडू जर आपण पाहिला थोडासा भरकटला होता, आउटसाइड लेग स्टंप चेंडू निघून गेला होता. आणि त्यानंतर मात्र आता कुठेतरी लेंथ अँड लाईन सापडलं या गोलंदाजाला. मात्र चेंडू शिल्लक या मॅचमध्ये 9 मध्ये 26 धावांची गरज आहे. म्हणजेच येणाऱ्या शेवटच्या 3 बॉलमध्ये जर 2 धमाके आपल्याला पाहायला मिळाले तर नक्कीच पुन्हा एकदा या मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. एका बाजूला दिनेश आहे तर एका बाजूला प्रकाश आहे. प्रकाश
आपल्या हातामध्ये हे सर्व सूत्र घेतलेत, मात्र मॅच घेऊन जाईल का, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रकाशाचा होता, लाईन मिस केली इथं गोलंदाजाने आणि एक एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवर. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41 धावा, 41. दडपण आहे, दबाव जाणवतोय स्पष्टपणे गोलंदाज दिलीप याच्यावर, कारण समोर आहे प्रकाश, त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत, तो आक्रमक झालाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक ऑन साईडला, पुन्हा एकदा चेंडू गेला इथं वडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये, फिल्डर तिथं चांगला आहे डीपला, सुशांत मुकादम चुकी करणार नाही आणि एकच रन मिळालेल्या बॉलवर. एक बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 42 या आकड्यावर. 24 रन आणि चेंडू शिल्लक या मॅच मध्ये 8 बॉल 24 रन. षटकार अपेक्षित असेल या बॉलवर. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला, पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग तिथे डीपला चांगली होईल, चांगला प्रोटेक्शन आहे. सुशांत मुकादम फिल्डिंग करतोय, एकच रन मिळेल या बॉलवर आणि एक बरोबर संघाची धावसंख्या 43. सिंगल आणि डबलने कुठल्या प्रकारची हानी होणार नाही इथे 4 स्टार्स या टीमची. मात्र एखादा जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सेलिब्रेशन होताना पाहायला मिळेल जय मल्हार या समर्थकांच्याकडनं. तर लास्ट बॉल असेल, लास्ट बॉलवर सर्व निर्भर असेल या मॅचचं भवितव्य. ऑन साईडला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, अक्षरशः खोदून काढला, फक्त सिंगलच मिळेल या बॉलवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आणि अशा प्रकारे 4 षटकाची समाप्ती झाली. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे ती 44 धावा. बघा एक पॉझिटिव्हिटी आहे दोन्ही संघांकडे, की जरी तुम्ही पराभूत झालात तरी तुम्हाला एक सेकंड चान्स मिळणार आहे आणि जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. म्हणून दबावात असला सामना जरी आहे पण तरी देखील एक चान्स आहे, तो म्हणजे एक सुटकेचा निश्वास म्हणू शकतो दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी. म्हणजे याचा अर्थ जय मल्हार संघाला एक संधी आहे, एक संधी तर चालून आले जय मल्हार या टीमला. तर लास्ट ओव्हर 6 बॉल आणि 22 रन. तर निर्णायक षटक आहे, फायनल मध्ये जाण्यासाठी महत्वपूर्ण लढत. आणि फायनल मध्ये बघायचा कुठला संघ प्रवेश करेल या स्पर्धेमध्ये. तर संधी तर आहे इथे 4 स्टार्स या टीमला, कारण 6 बॉल शिल्लक आहेत, 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. तसेच जय मल्हार स्पोर्ट्स संघाला देखील संधी आहे, जरी हा सामना जिंकला तरी आणखीन एक मॅच खेळण्याची संधी त्यांना नक्कीच प्राप्त होईल. 6 बॉल आणि 22 रन. मोतीराम शेवटचा निर्णायक षटक टाकण्यासाठी तयार आहे. स्ट्रायकिंग एंड प्रकाश मेहनत करतोय, कष्ट करतोय आपल्या टीमसाठी, मात्र लक्ष्यापासून खूपच दूर आहे, लक्ष्यापासून भरकटताना आपल्याला पाहायला मिळतंय. जय मल्हार हा संघ पहिलाच बॉल डॉट टाकतोय, आता मात्र प्रेशर दडपण जाणवेल जय मल्हार या टीमला, कारण 5 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. षटकार परिभाषेत जर पाहिलं तर 4 षटकार मारावे लागतील. ऑफ साईडला बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, चेंडू गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून फ्लाय झाला आणि मिळतील या बॉलवर रन 6. तर 4 बॉल आणि 16 रन. प्रकाश हा खेळाडू जिद्दी आहे, जिद्दीने क्रिकेट खेळतोय, हार मानायला मात्र तयार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या बॉलापर्यंत लढण्याची क्षमता राखतोय आणि 4 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता असताना पुन्हा एकदा गोलंदाज मोतीराम अराउंड द विकेट.
ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू फ्लाय होईल का सिमरेशीच्या पलीकडे सुशांत मुकादम याच्या हातात तर चेंडू पडला, मात्र प्रेक्षक आहेत तिथे आणि त्यांच्याकडनं एक महत्वपूर्ण ऐन मोक्याच्या क्षणी निर्णय होतो का हा बॉल सिमरेशीच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ मॅच. सर्व खेळाडूंनी व्हीआयपीच्या समोर यायचंय. श्री गणेश स्पोर्टच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी व्हीआयपीच्या समोर यायचंय, कारण हा डाव संपल्यानंतर लगेच मी सामना ऑन करणार आहोत. आता मात्र फक्त औपचारिकता या मॅच मध्ये राहिलंय. आशेची किरण दाखवली होती जय मल्हार या टीमला फलंदाज प्रकाश येणे, कारण 3 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती आणि ऐन मोक्याच्या क्षणी संतोष यांनी तो महत्वपूर्ण झेल टिपला आणि तिथेच मॅचला कलाटणी मोहन पाटील येतो बॅटिंग करण्यासाठी. कालच्या दिवशी मोहन पाटीलच्या बॅटमधून एक मोठा षटकार आपण पाहायला मिळाला. लेग बिफोर विकेटची अपील आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ 4 स्टार संघ आहे जो अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने या सामन्याला कलाटणी देण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं, ज्याने चांगली बॅटिंग केली, तुफानी इनिंग पेश केली, 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 1 चौकार त्यांनी लगवला आणि अवघ्या फक्त क्रमांक 6 वर येऊन 9 बॉलमध्ये 28 धावा कुठल्या आणि या सामन्याला जिंकण्यामध्ये त्याचं महत्वपूर्ण योगदान ठरलं. या मॅचचा हिरो राजू पाटील. तर नक्कीच या राजू दादाचं गाणं लावा, राजू दादाचं राजू दादाचं गाणं लावा, कारण त्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला आणि 4 स्टार 11 हा संघ अंतिम फेरीत जाऊन धडकलेला आहे. म्हणजे आजच्या दिवसात एक संघ तर आम्हाला मिळालाय जो फायनल